हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? बरे आहात का? बरेच असाल. चला तर मी आज तुमच्यासाठी सोया टिक मसाल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्ही सोयाबीन मसाला पण म्हणू शकता. चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि नवीन असाल तर माझ्या व्हिडिओवरती प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मी तुम्हाला सांगत आहे की मी ह्या भाज्या कटिंग करून घेतलेल्या आहेत. 2 सिमला घेतलेल्या आहेत. त्या छान मी ज्या पद्धतीने कट केले आहेत तसेच करून घ्या. एक मोठा कांदा घेतलेला आहे. कांद्याचे पण असे 2-2 भाग करून त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत. बघू शकता मी पण ज्या पद्धतीने केल्या आहेत अशाच करा. आणि याचबरोबर मी एक टोमॅटो पण घेतलेला आहे. टोमॅटोचे पण तुम्हाला 4 भाग करून घ्यायचे आहेत. बघू शकता एका याचे 2-2 तुकडे करायचे आहेत आणि त्याच्या ज्या आतमधल्या बिया वगैरे जे काही आहे ना ते सगळे बाजूला करून घ्यायचं आहे. बघा मी तुम्हाला दाखवलं आहे अशा पद्धतीने. सगळ्या भाज्या छान कटिंग करून स्वच्छ धुवून घ्या. एका साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये सोयाबीन भिजवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण इकडे मॅरिनेटची तयारी करूयात. इकडे मी दही घेतलेला आहे. हळद, मिरची पावडर, धने पावडर, सोया स्टिक मसाला, अजून चाट मसाला, गरम मसाला असे सर्व मसाले टाकून छान याच्यामध्ये आपण स्वच्छ कटिंग आणि धुवून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत. भिजवलेले सोयाबीन पण ॲड करायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे मिक्स करून झालं की आपल्याला 10 ते 15 मिनटं छान मुरत ठेवायच्या आहेत ह्या भाज्या, जेणेकरून आपला सर्व मसाला ह्या भाज्यांना छान लागतो. बघू शकता तुम्ही आपल्या भाज्या 10 मिनटं मुरत ठेवून झालेल्या आहेत. एका साईडला पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये सर्व मॅरिनेट केलेल्या भाज्या ॲड करायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. आणि छान 10 मिनटं तरी ह्या भाज्या छान आपल्याला तेलावरती परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपले मसाले आणि ज्या काही भाज्या टाकलेल्या आहेत आणि सोयाबीन हे छान शिजून पण होतं आणि जरा वेगळीच टेस्ट येते. तुम्ही जर अशा पद्धतीने अशी भाजी बनवली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सर्वांना आवडेल. आणि आपण ही भाजी आता साईडला काढून घेतलेली आहे. त्याच पॅनमध्ये आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत. थोडंसं तेल टाका, त्याच्यामध्ये जिरे टाका, छान बारीक चिरलेला कांदा टाका, आलं लसूण पेस्ट हे छान परतून घ्यायचं आहे. कांदा अर्धा परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा टोमॅटो तो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तो पण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो छान परतून शिजवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणतेही मसाले ॲड करायचे नाही आहेत. आणि आपण जे छान परतून घेतलेल्या भाज्या होत्या त्या आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. बघू शकता छान परतून घ्या, मिक्स करा. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सोयाबीनची भाजी बनवलीत तर तुमच्या घरामध्ये नक्कीच आवडेल. तुम्ही जर माझ्या लाईव्ह चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहायला पण विसरू नका. चला तर मग बाय बाय.